त्या दरम्यान आम्हाला हाकलून लावलेला आहे कारण आम्ही आमचं वोटिंग करून आलेलो आहे. नमस्कार पब्लिक. विषय असा झाला आहे, जसं तुम्हाला माहीत आहे आज काय आहे, मतदान आहे आणि आम्ही तिघंजण भाऊ, आमचं दुसरं मतदान म्हणजे माझं दुसरं आहे, ह्याचं तिसरा ह्यो सिनियर सिटीजन आहे आमच्या घरातला, त्यामुळं माझं तर सेकंड टाईम आहे आणि आम्ही आता चाललो आहे. आणि आमच्या इथे यशवंत शाळा म्हणून आहे, तिथं आमचं ते केंद्र आहे, तिथं आम्हाला वोटिंग करायला जायचं आहे. आता दुसऱ्याला आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहे की बाबा वोटिंग कसं करायचं असते. आणि तुम्ही पण अवश्य कोणाला पण करा, पण मतदान करा, ते तुमच्या काळाची गरज आहे आणि हक्क आहे तुमचा, त्यामुळे करा. फायनली वी आर इन द स्पॉट ऑफ इलेक्शनच्या मतदान केंद्रावरती. अशा दरम्यान आम्हाला हाकलून लावलेला आहे कारण विषय असा आहे, मतदान करायचं असेल तर तिथं मोबाईल बाहेर ठेवून या आणि आम्ही करायला व्लॉग. मी म्हणतो कॉल आला. हॅलो तरी गाईज आम्हाला तर सांगितलं मोबाईल ठेवायला आणि आता मोबाईल ठेवतो, वोटिंग करणं येतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओके, बाय बाय. अशा दरम्यान काहीच आम्ही आमचं वोटिंग करून आलेलो आहे. तुम्ही पण तुमचं मतदान करा. हे कुठे गेले छोटे लोक? अबदा वोट केलंस का बघू? आमचं सगळ्यांचं वोटिंग झालेलं आहे, डन. मतदान अशा दरम्यान आमचं डन झालं असल्यामुळे आता पुढची जी जुळणी, इट्स कॉल्ड जुळणी, आमची थाटामाटा जाणार आहे. तरी मतदान करा. ओके, तुमच्या अकॉर्डिंग तुमचा ओपिनियन आणि तुमच्या स्वमताने तुमचं मत द्या, म्हणजे तुम्हाला जे ठीक वाटतं की भविष्यात कोण चांगलं काम करू शकेल. नाही तर उगाच तुमच्या स्वार्थासाठी मत देऊ नका. समाजासाठी काय होईल, समाज कसा सुधारेल, त्या पोरांच्या भविष्यासाठी काय होईल आजकालच्या, कारण आता जे युथ आहे का नाही, तुम्ही ठरवलं पाहिजे ना, ही जी एक बटन आहे हे महत्त्वाचं आहे. असं समजू नका की आपल्या एका बोटान म्हणजे आपल्या एका मतान काय होणार आहे. ही एक उंगली खूप काही करू शकते. जवान पिक्चर सगळ्यांनी बघितलं असेल, त्यामध्ये एक मेसेज दिला आहे शाहरुख. सरदार वल्लभभाई पटेल एका मतान पडलेले. हा, मग विचार करा, एका मतान पडलेले. तरी पण तुम्ही पण तुमचं चांगलं स्वमत ठरवा आणि चांगलं मत द्या आणि ह्या वोटिंगला पॉझिटिव्ह मध्ये घ्या. मला पणी बघा, पणी कगा बघा, पणी नका बोल बोलूया तरी सिंगम अगेन. तरी वोटिंग नंतर आम्ही आता ह्याच्या मागं ट्रेंड्स मॉल दिसते आमच्या पोलीसमधलं, तिथं आपला जोडीदार जॉब करतोय, सो त्याला पण भेटून येऊया. देन आता तिथं जाऊन थोडं आम्ही पण शॉपिंग तर काय करणार नाही, जाऊन नुसतं फिरून येणार आहे. तिथली सुद्धा तुम्हाला एडे चाले मस्त दाखवतो. लेट्स गो. आमचे मॉलचे ओनर सस्ता होणार. थोड्या वरचं दाखवशील की सेकंड ओनर किती दाव खाल्लं कमवू शकता. ही आमचं तसं नाही, स्वतः घर देते, स्वतः डॉक्युमेंट घेते, स्वतःच काढून देते ती. आपल्याला कुठे अरे दाढी पिकायला आली, असं ओटी काढ नाही, सुधारायचं बघ. हक्क आणि स्टोरी काय ठेवल्या, कोणाला पण मत द्या, पण मत द्या गरजेचं आहे. आणि वोटिंग काढणं आहे सर, असला मार्कर घे. हा, ऐक काम कर, असा मार्कर घे, हातात घेऊन घे. एकाने ठेवल्या तसेच त्याच्यासारखी वर ठेवते कमळाचं. लॉजिक काय म्हणजे युनिटी तुम्ही कुठे दाखवताय काय?
मित्राच्या गाडी घेतल्यानंतर आम्ही आता बॉईज सेक्शनमध्ये चाललो आहे जेंट्समध्ये आणि खाली लेडीज आहे तिथं आम्हाला आमचा गैरसमज होऊन घेऊ नका आम्ही वरचं आता इथून तुम्हाला वरचा मजला दाखवतो ओके वरचं बघा म्युझिक पण लागली कुठलं घेणार सांग कुठलं घेणारस खूपच मला आवडलं पण मग घेऊ नकोस माझ्या वॉलेटला आवडलं नाही अशा दरम्याने टी शर्ट तर भरपूर आहेत कपडे भरपूर आहेत पण तसंच त्याचे प्राईस पण एवढे भरपूर आहे का नाही खट्टला आम्ही 200-300 टी शर्ट घालतो की नाही खट्टला एवढं दिसते तर 1400 1500 पर्सनॅलिटी आपले चांगले पाहिजेत म्हणजे एक दिवशी 2,000 years later. खोल प्रति गोल अशा दरम्याने तर शेकोटी आम्ही पेटवलेलं आहे कारण दिवस थंडा वाराचा आहे ती फर्स्ट विधानसभेचं वोटिंग होतं माझं त्यामुळे मी गाईज इंग्लिश बुक आणलेलं आहे आम्हाला सापडलेलं आहे आणि याच्यात बघू शकतो आपण तुम्ही बुक्स जाळू नका रे हरित लकाचं पुस्तक बुक्स जाळू नका रे बुक्स जाळू नका कोण जाळते नाही नाही आम्ही बुक्स काय जाळत नाही हे पुस्तक घावल्यात आम्हाला कारण आम्ही घरातल्या जुन्या विद्याला जाळू वस्तू नकोस. उचलून आणले ती विद्याला जाळच नाही अशी ही शेकोटी करा आणि त्याचा अवश्य आनंद घ्या थंडीमध्ये आगीचा आनंद लुटा परत तुम्हाला गरमीमध्ये ते क्षण जगता येणार नाहीये तुमचे सारे अवयव शेकून घ्या गाईज खूप थंडी आली त्यामुळे आता शेकून घ्या मस्तपैकी असं 5 मिनिटात जायचं रे गाईज आमचा भाऊ आलेला आहे पुण्यावरून काल तुम्ही बघू शकता आम्ही थंडी वाजते म्हणून मस्तपैकी शेकोटी करून बसलोय ते होल काय आम्ही सध्या तरी आता शेकोटीचे आनंद लुटण्याचं काम करत असतोय त्यामुळे थंडी एवढी गार वाटल्या थंडीनं एवढं वाट आमच्या अवस्था बेकार झाल्या की आम्ही कसा विषय झालाय काय सांगू तुम्हाला जाळ पण लागण झालाय आणि जाळ पण असं आहे की थोडाच पेटतोय थोडाच होते मग त्यामुळे कसं आहे थोडं ती पेटते त्यामुळे तेवढी झळ लागते ती आगीची आणि आणि थंडी वाजत चालू होते आमच्या कॉन्फिडन्स सारखं फायनली आग लागलेलं आहे आणि आम्हाला इथं जलन व्हायला लागल्या त्यामुळं आम्ही ती जो ब्लॉग आहे तो एंड करून एका नवीन आगीची सुरुवात करूया पेटवून त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघित असेल व्हिडिओ लाईक करा आणि वोटिंगचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही वोटिंग केलाच असेल आय डोंट नो कोणाला केलंय असेल तर तुमचं तुम्ही मत करा कुठं झालं मतदान आता काय करायला सांगतोस म्हणजे आता केलंच ना आता रात्र झाली दिवसभर सगळ्यांनी केलंच असेल न्यू तुमचं जे मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा की तुमचं काय मत आहे इलेक्शन बद्दल आजच्या तरी